नमस्कार जनता, वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. जसं तुम्ही बघता आजचं बॅकग्राऊंड चेंज झालेलं आहे. आपण सकाळी सकाळी बालीचा आपला जो स्टे होता तो आपण तिथून चेकआउट केला आणि त्याच्यानंतर आलेलो आहे उबूद मध्ये. चेकआउट कसा केलेला आहे हे तुम्हाला दाखवून देतो पहिले. थँक्यू, इट वॉज अ प्लेजर स्टेइंग ॲट युअर होम. नेक्स्ट टाइम, डेफिनेटली नेक्स्ट टाइम. बाय. सो आमची कॅब आलेली आहे. चलो राधे 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 राधे. सो हा आहे आपला उबूद मधला स्टे. याची इथून सुद्धा आपल्याला एंट्री आहे, पण जी खास एंट्री आहे ना ती तुम्हाला मी इथून दाखवतो. हो. सो हे आपलं सत्या हाऊस. तुम्ही इथे बघू शकतात ना, बालीमध्ये ऑल ओव्हर तुम्हाला म्हणजे इंडोनेशियामध्ये मोस्टली हिंदू कल्चर फॉलो होतं. आणि हिंदू कल्चर फॉलो करायसाठी कुठेही बघा सगळ्यात पहिले श्री गणपतीजींची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला गणपतीजींची मूर्ती बघायला मिळते. साईडला एक सुंदरसा एक पूल आहे, त्यांचा एक कॅफेटेरिया एरिया आहे आणि त्यानंतर बरेच स्टे म्हणजे इतके सुंदर स्टे आहे आणि सुंदर स्टे आणि आम्ही त्यापैकी एखादा स्टे बुक कसं नाही करणार. सो चला मी तुम्हाला ना होम टूर देतो. सो हे आपलं आजचं स्टे आहे. कोई है? हॅलो. वॉट अ डोर, वॉट अ एंट्री. टिंग टिडिंग टिंग टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग. सो बालीमध्ये तुम्ही कुठेही स्टे करा, उबूदमध्ये कुठेही स्टे करा, तुम्हाला असं एक लक्झरियस मोठा रूम मिळतो. हां, मला आता डोअर बघूनच मी डोअरचं फिदा झालेलो आहे. असंच आम्हाला पण डोअर हवं होतं. आपल्या घराचे पण चेंजेस झालेले. लवकरच घरी गेल्यानंतर आपले नॉर्मल ब्लॉग चालू होतील. तुम्हाला मी हाऊस टूर परत देणार आहे. पण हे बघा, खूप छान ऐस पैस रूम, बेड खूप छान आहे. हे बघ ना, त्यांचे लॅम्पसुद्धा इतके छान त्यांनी लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी ना वेगळे छान लॅम्प आहे आणि एक छानसं वॉश एरिया. आवकी. आमचा आजचा हा स्टे आणि लवकरच आम्हाला फ्रेश होऊन आम्हाला उबूद फिरायचं आहे, कारण की आपल्याकडे आता उरलेले इनमेनचे 2 दिवस. इकडे हिंदू कल्चर खूप मानलं जातं. हिंदू कल्चर आणि लोक सुद्धा खूप चांगले असं वाटत आहे सध्या तरी. आज आमचा पहिला दिवस आहे उबूदला आणि आम्ही निघालेलो आमच्या फर्स्ट. छान आर्किटेक्चर आहे तिथे बघितलं तिथे असं छान. बट इट्स व्हेरी ओल्ड ना. व्हेरी ओल्ड. वेगळंच आहे ना एकदम. एकदम भारी वाटते खूप. म्हणजे हे सी लाईन पासून बरंच लांब आहे. इकडे जवळपास बीच आहे पण ऍटलीस्ट 20 किलोमीटर्स. इकडे सगळे राईस फील्ड आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मजा येते मला गाडी चालवायला सुद्धा. हवा पण लागते. वेलकम टू उबूद.
फिरायला आलेलो आहे आम्ही अशा प्रकारे मित्रांनो. उभूदवरून आम्ही एक बाईक Tell me now how you want. आम्ही पोहोचलेलो आहे लोकेशनला. सो आम्ही आलेलो आहे DTW तीर्थ एम्पुल. हाऊ डज वी प्रनाउन्स इट आय डोंट नो. काय काय कॅरी करायचं. सगळं नाही. ही छोटी बॅग घेऊन घ्या बस. दॅट्स इट. अँड देन माय हॅट अँड देन स्टँड. सगळंच घ्यायचं चांगलं. हेल्मेट नको. हेल्मेट सोडावंच लागेल. सही आहे. कूल वेदर. सो हिंदू कल्चरला एवढं बांधलेला हा देश आहे, तर इथे सगळ्यात पहिले उबूदला आलेला आम्ही सगळ्यात पहिले डिसाईड केलं की एक टेम्पल करून जे आहे तीर्थ एम्पूल. वो एंट्री वगैरे हां होली स्प्रिंग सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. होली स्प्रिंग सुद्धा आहे. आणि हे बघा ना आपल्यासारखंच ऑलमोस्ट कल्चर आहे. तर लेट्स एक्सप्लोअर दॅट. सो याची आता एंट्री फी आहे आणि एंट्री फी आपण बघू किती आहे. हॅलो. सो इकडेच बाजूलाच ATM आहे. जर तुमच्याकडे काही पैसे नसले तर ATM म्हणून तुम्ही लगेच काढू शकता. तिथे कार्ड ऑप्शन नाही आहे आणि विथ ऑब्वियस रिझन तुम्हाला मी कसं ट्रान्झॅक्शन झालं ते दाखवलं नाही आहे. आम्ही मस्तपैकी बुक माय फॉरेस्ट कार्ड यूज करत होतो आणि आता बायको पटकन पुढे जाऊन आमच्यासाठी 2 तिकीट काढते. थँक्यू. चलो आता तिकीट आलेले आहे. एंट्री करू. हे बघा किती सगळे इंडियन लोक येत आहे कंटिन्यू बसने. विना वर्ल्डवाले आलेले आहे इथे. सो आमची एंट्री झालेली आहे आणि हो किती मोठा परिसर आहे. असं वाटतं की इथे बराच टाइम स्पेंड करावा. इतकं जुनं आर्किटेक्चर आहे आणि इतकं ग्राउंडेड आहे. आय थिंक हे लुंगीवाला गोष्ट मला सुद्धा करावं लागणार आहे. हो खरंच करावं लागेल. हां कंपल्सरी आहे ना. कर सिलेक्ट माझ्या ठीक आहे. माझ्या T-शर्टवर सूट होईल असं ब्लॅक ना. ओके. बायको रे आणि मी मॅचिंग करून घेतलेलं आहे. ट्विनिंग. परिधान करावं काढू लागतं. शकतो. हो वाव. हां हेवन गेट सारखा ना. हो मजा आम्ही गेली. हे तिकडे पण नाही एकच नारळ सारखं काहीतरी गोष्ट आहे ती अशी लटकत आहे. बायकोचा पण गेटअप खूपच छान आहे. तुला एका दिवशी 2 ड्रेसिंग मिळालेली आहे एकाच वेळी. Nesta porta.
सेकंड बघा इथं पण तेच आता लुंगी झाली आता इथे केस बांधलेली पाहिजे विच इज व्हेरी कॉमन इन इंडिया. हो 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 वाव वाव यार कुठे आलेलो आहे आपण. खूप असं वाटतं की आपण इंडियामध्येच आहे आणि असं काही वेगळं टेम्पल आहे असं काही वाटत नाही आहे. So the priest will leading all the puja in here. So the sequence of praying in this temple, we have to be praying outside first. It's like a permission, and then we do cleansing and purifying with the holy water, and then we can change our clothes, and then we bring our main offering or prasad in this temple, and then the puja will be led by the priest in here. हे बघा बायको जोपर्यंत बिझी तोपर्यंत मी तुम्हाला हे सांगतो की हे झाड बेलसारखंच आहे असे मोठे मोठे फळं लागलेले असतात. आता बघा एक फळ इथं पडलेलं आहे खूप मोठं आहे राव खूपच मोठं. सुंदर माझी बायको एकदम एकदम इकडचीच वाटायला लागलेली आहे. बोल फिर हो हो. तर तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन ह्या मंदिरात येऊन. खूप छान आपल्या peaceful वाटतं. खरंच ना एकदम शांत अशी झालं खूप सगळं. कमी मंदिरं आहे अशी इंडियामध्ये पण आहे ना असे काही काही मंदिर आहे जसे आम्ही तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत. तुम्ही आमच्या ब्लॉगमधले मंदिरंसुद्धा बघा आणि तिथे जे आम्हाला भेटलं ना तेच आपल्याला बालीमध्ये भेटते की ती एक कामनेस असं वाटतं की आपण खरंच देवाचं दर्शन करायला आलेलो आहे आणि त्यांचा आपल्याला और आशीर्वाद आहे अशी वाली गोष्ट होते. हो लिची अगेन लिची टाईप. थोडं मँगो सारखं फ्लेवर हां घेऊ मध्ये पण थँक्यू. इट विल स्टे फॉर 2 days. विल इट स्टे फॉर 2 days? हे बघा आपण म्हणतो की ना म्हातारं झाल्यावर आपण देवदर्शन करावे पण हॅट्स ऑफ आहे या काकांना बालीला आलेले आहेत ते. विचार करा किती सुंदर जोड आहे ते एकमेकाचं. आमचं पण यांच्यासारखं तसंच आयुष्यभर इकडे तिकडे फिरावं बरेच लोकेशन फिरावे. आणि मंदिराच्या बाहेर आल्या आल्या आपल्याला दिसतं काय तर इतकी सगळी शॉपिंग. हो 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 शॉपिंग यू कांट रेजिस्ट वाली गोष्ट आहे. सगळे लोक आणि सुंदर बघा इथेही आलं तरी तुम्हाला आहे ना इथे इंडियन कल्चर काही सगळीकडे. एक बालीवाला छान आहे आपल्या घराबाहेर खूप छान वाटेल नाही खरंच छान वाटेल. आणि आलेलं आमचं सुविनियर टाईम. बायकोने सुविनियरसाठी काय घेतलेलं आहे. सिंपलच घेतलंय. सिंपल काय मॅचिंग घेतलेलं आहे. खूप छान दिसते पण मला आवडलं ते. आपल्या फ्रीजवर खूपच छान वाटेल. आजकाल काय माहिती काय झालेलं आहे आम्ही फ्रीज मॅग्नेट जितके पण घेतलेले आहेत ना
ते टिकतच नाही फ्रीजवर का ग म्हणून लाईट वेट घेतले मी हे सगळे हा आता हे सगळे गुडन घेतलेले आम्ही हेवी नाही घेतलेले थायलंडचे जितके पण होते ना सगळे तुटलेत गोव्याचे पण घेतलेले ते पण सगळे तुटले सो फायनली आता काहीतरी वेगळा विचार करून घेतोय सो आम्ही बाली साईडला बरेच ठिकाणी चेक केले आम्ही जिथे जिथे बघायचो ना तिकडे खूपच महाग निघायचे 30,000ला 30,000 राईट 30,000 मध्ये असायचे आम्हाला इथे बऱ्यापैकी चांगली रिजनेबल प्राइस मिळाली सो तुम्ही जर 2 मिळाले आम्हाला सो तेवढ्यातच 2 मिळाले बरोबर बोलली सो तुम्हाला पण जर कधी शॉपिंग करायची असेल ह्या गोष्टीची फ्रीज मॅग्नेट किंवा काही गोष्टींची नक्कीच इकडे या इथं मंदिराजवळ आल्यानंतर बाहेर निघताना तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी मिळतील छान बार्गेनिंग करा बार्गेनिंग करायसाठी आहे ना ह्या सगळ्या लेडीज आहे ना खूपच चांगल्या यार खूप हंबल आहेत खूप असे प्रेमाने बोलतात आणि ना आपल्याला एक चांगली प्राईससुद्धा देतात बघा ते कसं दाखवतं बघा किती प्रेमात दाखवतं बघा 80,000ला एक आहे 80 This hand painting. हँड पेंटिंग This is cheaper. Stamp. स्टॅम्प्स Different material. हां If this pull, broken. ब्रोकन If this, we are buying that for that only we had many fridge magnet but it everything- fall down and broken yes, this material. Yeah. If this. this is wooden Yes. This too original. बघा आपण जे म्हणतो ना तेच आपल्याला सांगता येते सेम Hand painting. उलवाटू Luar too. Very nice. Now how much you want this? How much cheaper now? I need just for lakon. बघा किती छान बार्गेनिंग करतात ते स्वतःहून करतात आपल्याशी प्रेमात बोलतात आमचं घेतलं गेलं म्हणून आम्हाला ना थोडंसं ऑकवर्ड झालं की नाही म्हणालं त्यांना कारण की पहिलेच झालेलं आहे आणि ते आत्तासुद्धा आपल्याला ना कमी बार्गेनिंग करायचं म्हणतात सो हे तुमच्यासाठी लर्निंग आम्ही तुमच्यासाठी हा व्लॉग काढतोय की तुम्हाला कळेल की ना किती स्वस्त मिळू शकतात काय करू शकतात कशी बार्गेनिंग करू शकतो आणि राईट गोष्ट राईट प्लेसला कशी घ्यायची आलेलो आहे आता लंच करायला आपल्याला परत एक मंदिराच्या बाहेरच आहे ना किंग चाय भेटलेलं आहे इंडियन अँड वेस्टर्न कॉर्नर तर आपल्याला सगळे इंडियन फूड परत भेटलेलं आहे आणि जसं बघतो परत गणपतीजींचं दर्शन झालेलं आहे आपल्याला इथेच चलो मेनू तर छान वाटतोय काय मागवलं आहे मॅडमने मिक्स पकोडा मिक्स पकोडा अरे इट लुक्स या ओ ए कांदा भाजी की बटाटा भाजी बटाटा तर माझं फेवरेट आहे मिक्स आहे तर बटाटा पण असलं पाहिजे ओ धीरे धीरे गुड यो बड़े दिनों बाद कुछ अलग जानना नहीं मिल रहा है बडे दिनों बाद ना खरंच नाही म्हणजे ह्यावेळी म्हटलं आम्ही विचार केला की जाऊ द्या त्या लंच बिनच्या सगळ्या गोष्टी राहू द्या लंचला आम्हाला टाइम होऊन गेलेला आहे ऑलमोस्ट 6 वाजत आलेले आहे सकाळपासून बालीतून निघालेलो तेव्हापासून काहीच केक खाल्लेले नाही आम्ही नारळ पाणीवर आहे नारळ पाणी आम्ही पितो कंटिन्यू नारळ पाणीवर आहे आणि आता भजी चलो जाम भूक लागली आता A few moments later. A few moments later. सो आम्ही आलेलो आहे पाणी घ्यायला ओ हो बाली बेलीबद्दल जर तुम्ही ऐकलं नसेल तर यू आर वॉर्न राईट नाव जर तुम्हाला 24 तास वॉशरूममध्ये नचल बसायचं तर नुसतं बॉटलमधलंच पाणी प्या दुसरं कोणतंच पाणी पिऊ नका नाही जर पिलं ना तर पोट असं खराब होतं ना विदाउट डेंजर मुश्किल वाट लागून जाते सो आम्ही तरी कंटिन्यू खूप पाणी पितो आणि मिनरल वॉटरच पितोय बॉटलमधलंच पितो असं कोणाचं टॅप वॉटर किंवा कोणतंच पाणी पित नाही सो शॉपिंग चालू आहे आपली आणि दिवसाचा एंड दाल खिचडी चेहऱ्यावर स्माइल तर बघा
दाल खिचडी खायसाठी. सो आम्ही आलेलो आहे सितारामध्ये. आमच्या स्टेच्या बाजूलाच होतं. मस्त दिवस गेला, खूप सुंदर दिवस गेला आणि या दिवसाची एंडिंग आम्ही दाल खिचडीने करतोय. मजा येऊन गेली राव. मंदिरात जाऊन तर नेक्स्ट लेवल होतं. ती व्ह्यू काय खतरनाक होता. तिथे खूप मजा आली आम्हाला. नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये सुद्धा एक गोष्ट असलीच पाहिजे. आजचा व्हिडिओ आपण इथे संपवायचा व्हिडिओ. उद्या खूप भारी भारी मजा असणार आहे. तो स्टेज ट्यून. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकन नसेल दाबलं तर बेल आयकन दाबून ठेवा. म्हणजे जसाच तो नेक्स्ट व्हिडिओ आला की तुम्हाला ना काय एक्झॅक्टली उबूदमध्ये आहे आणि काय काय मजा केली आम्ही ते तुम्हाला बघायला मिळेल. सो व्हिडिओला आपण इथे संपवू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट नक्कीच करा. तुम्हाला काय तुमचे काही क्वेश्चन असेल तर ते नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याचे उत्तर सुद्धा देऊ किंवा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब तुम्ही केलेलं असेल. भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.